देश बदलण्याचा संकल्पच केवळ जीवन असणाऱ्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करणं हे आपलं किमान कर्तव्य आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे साक्षात नरेंद्र मोदी. मी तर द्वारकेला गेले, सोमनाथला गेले, मी प्रत्येक देवस्थानाला गेले. माझा योग असा आहे की गुजरात मधून जाऊन मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा योग आहे. हे रेणुका माताचं मंदिर आहे आणि रेणुका माता आमची कुलदेवता आहे. मला रेणुका मातेची ओटी भरा आणि सांगितलं कोणीतरी की अधिक मासात देवीची आपल्या कुलदेवीची ओटी भरा. मला काही माझ्या कामामुळे आणि रस्त्यामुळे जातात दरवेळी भाऊकडे येत नाही. मी विचार करत होते की रेणुका मातेची कशी ओटी भरावी. मला हे माहिती नव्हतं. म्हणजे जेव्हा मी ठरवलं की ही आरती करायची रेणुका मातेची आरती आहे आणि रेणुका मातेची ओटी भरायची म्हणजे रेणुका मातेनेच मला साडी सोडून दिली अधिक मासाची लेकीला, असं मला आणि माझी तुमच्या निमित्ताने आरती झाली. नक्की नवरात्रात येईल. पालकमंत्री म्हणून आज तर मी तुम्हाला शब्द देते की नक्की मी नवरात्रामध्ये येईल आणि इथे आपण तो बल करण्यासाठी नारायणराव आणि मी प्रयत्न करू आणि मी यशस्वी प्रयत्न करेन. म्हणजे त्यांनी पत्र द्यावं इथे घालून व्हिडिओनी आणि यांनी प्रस्ताव जिल्ह्याला पाठवावा, जिल्ह्याकडनं तो आम्हाला पाठवावा. जयकुमार गोरे यांच्या ऑफिसला एक व्यक्ती बसवून ठेवून त्यांनी आपल्याला पूर्ण करून येणार शब्द त्यामुळे आपण सर्व इथे एवढ्या संख्येने आलात. आपण वृक्षारोपण पण करतोय. एक पेड मागे ना मोदीजींनी सांगितलंय, पण मी मुद्दे साहेबांसाठी एक म्हणून एक पेड पिकाके ना ती सुद्धा घोषणा केली. म्हणजे प्रत्येकात लोक राहायला आई आणि वडिलांना कसं करते. आई आपल्याला वेळ करते, आपल्याला जन्म देते, तर वडील आपलं पालन पोषण करतात. तर वडिलांना सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या सावलीत आपण वाढत असतो तर ती सावली आपण आपल्या ठेवली पाहिजे. आता मी इथे संस्थेला भेट दिली आणि खूप छान वृक्षारोपण तिथे केलेलं पाहिजे. या सगळ्या वृक्षारोपण त्यांच्या संस्थेने केलेलं आहे. अजून आपण हे वृक्षारोपण करायला हवं. पुढच्या पिढीसाठी घर, धान्य, संपत्ती, सोनं, नाणं, जमीन, जायदाद काय नाही. तुम्हाला ठेवायचं आहे, हा निसर्ग ठेवायचा आहे, डोंगर ठेवायचे, दऱ्या ठेवायचे, नद्या ठेवायचे, झाड ठेवायचे, ऑक्सिजन ठेवायचा आहे. बघा किती गरमी वाढली. इथे वयस्कर माणसं असतील, जुने माणसं असतील, तुम्हाला लक्षात येईल की पूर्वी 10 वर्षापूर्वी उष्णता नव्हती, एवढे कमी वृक्ष नव्हते. पण जशी प्रगती होत आहे तशी निसर्गाचा खूप प्रहार होत आहे. ते पण आपला संकल्प आहे. मोदीजींनी तो दिलाय. तेव्हा आपण वृक्षारोपण पण इथे करणार आहोत. हे प्रत्येकाने एक वृक्ष लावा. तुमच्या वाढदिवसाला वृक्ष लावा, तुमच्या घरी सुख असेल वृक्ष लावा, लग्न असेल वृक्ष लावा, दुःख झालं तो गेला त्याच्या नावाने वृक्ष लावा. पण वृक्ष मात्र लावण्याचा संकल्प आपण करा. मी 3 जूनला मोदी साहेबांच्या समोर गेलेला आहे आणि मला वाटतं जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, जेवढे मी श्वास घेईन तेवढे वृक्ष लावण्याचा संकल्प केला तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला वाचवू शकतो. तर तो संकल्प रेणुका मातेच्या साक्षीने आपण सर्वांनी करावा ही प्रार्थना करते आणि माझ्या वाणीवर